हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्धांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। जगात लाखो लोक जन्म घेतात, पण काही व्यक्ती संपूर्ण मानव जातीचा मार्गच बदलून टाकतात। असाच व्यक्ती म्हणजे भगवान गौतम बुद्ध। शांती, करुणा आणि सत्याचा संदेश देणारा हा अपूर्व प्रवास आज आपण एका सुंदर गोष्टीतून जाणून घेणार आहोत। गौतम बुद्ध यांची जन्माची कथा। राणी मायादेवीचे दिव्य स्वप्न। गौतम बुद्धांचा जन्माच्या काही दिवस आधी राणी मायादेवींना एक अत्यंत पवित्र स्वप्न पडले। स्वप्नात त्यांनी पाहिले, एक शुभ्र पांढरा हत्ती त्याच्या सोंड्यातील कमळ घेऊन आकाशातून खाली उतरला आणि अत्यंत सौम्यपणे त्यांच्या गर्भात प्रवेश केला। त्या काळी असे स्वप्न अतिशय शुभ मानले जायचे। हे स्वप्न म्हणजे एक महान आत्मा जन्म घेणार याचे चिन्ह मानले गेले। हे स्वप्न ज्यावेळी मायादेवींनी राजा शुद्धोधन यांना कळविल्यानंतर त्यांनी राजवाड्यातील ज्योतिषी, ऋषी व पंडितांना बोलवण्यात आले। त्यांनी राणीचे स्वप्न ऐकून सांगितले, हा मुलगा साधा मुलगा नाही, तो मोठा राजा होईल किंवा जगाला नवा मार्ग दाखवणारा महान तत्वज्ञ होईल। ही भविष्यवाणी संपूर्ण राजभर प्रसिद्ध झाली। राजा शुद्धोधनला मात्र एकच इच्छा होती, सिद्धार्थ महान राजा व्हावा। म्हणूनच त्याने नंतर त्याला बाहेरच्या दुःखापासून दूर ठेवले। गौतम बुद्धांचा जन्म कधी झाला? गौतम बुद्धांचा जन्म इसवी पूर्व 563 ला झाला। राणी मायादेवी आपल्या माहेरी जात असताना सुंदर लुंबिनी उद्यानात थांबल्या। तिथेच एका शांत पवित्र वृक्षाखाली त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिथेच राजकुमार सिद्धार्थाचा जन्म झाला। जन्माच्या वेळी वातावरणात एक अद्भुत शांतता पसरली। काही फुले आपोआप झाडावरून गळाली आणि लुंबिनीचे संपूर्ण उद्यान सुगंधित झाले। राज्यात आनंद उत्सव झाला, कारण राजकुमार सिद्धार्थाचा जन्म झाला होता। म्हणून जन्मानंतरची अंतिम भविष्यवाणी राजवाड्यात आणल्यानंतर पुन्हा एकदा ऋषींनी सिद्धार्थाला पाहिले। त्यांनी म्हणाले, या बालकात अपूर्व तेज आहे, तो सत्य शोधेल आणि जगाला शांततेचा मार्ग दाखवेल। हे ऐकून राजा शुद्धोधन अधिक चिंतित झाला, कारण त्यांना भीती होती की तो संन्यास घेईल। त्यामुळे त्यांनी त्याच्या भोवती फक्त सुख, आनंद आणि विलासाचे जग तयार केले। गौतम बुद्धांचा जन्म झाल्यावर ज्यांनी भविष्यवाणी केली त्या ऋषीचे नाव ऋषी कौंडिल्य असे होते। त्यावेळची समाज स्थिती। गौतम बुद्धांचा जन्म शाक्य लोकांत झाला होता। शाक्य लोक म्हणजे क्षत्रिय होय। शाक्य लोक गणराज्य पद्धतीने राहायचे, म्हणजे एकच राजा नाही तर ज्येष्ठ लोकांची सभा मिळून निर्णय घ्यायची। हा त्या काळातला समाज शांत, शिस्तबद्ध आणि परिश्रम करणारा मानला जायचा। लोक शेती, पशुपालन, युद्ध किंवा हस्तकला यात तरबेज होते। स्त्री पुरुष दोघांनाही काही प्रमाणात स्वातंत्र्य होते, जे त्या काळासाठी विशेष मानले जायचे। शाक्य लोक म्हणजे क्षत्रिय होय, म्हणजेच राज्य रक्षण, प्रशासन, युद्ध कला आणि नेतृत्व करणारा वर्ग। राजा शुद्धोधन हे क्षत्रिय वंशातील सर्वोच्च स्थानावर होते, त्यामुळे सिद्धार्थाचा जन्म राजेशाही प्रतिष्ठेत झाला। शाक्य कुटुंबात मुलांना 3 महत्त्वाचे संस्कार दिले जायचे। पहिला संस्कार म्हणजे सत्य आणि न्याय, खोटेपणा न करणे, न्यायाने वागणे आणि कोणावरही अन्याय न होऊ देणे, हा मुख्य संस्कार होता। संस्कार म्हणजे शिकवण होय। सिद्धार्थाच्या मनात ही लहानपणापासून दयाळूपणा आणि सत्य रुजले होते। दुसरा म्हणजे शिस्त आणि धैर्य। क्षत्रिय कुटुंबात जन्मल्यामुळे सिद्धार्थाला धनुर्विद्या, घोडेस्वारी, युद्ध कला, संयम आणि धैर्याचे प्रशिक्षण दिले जात असे। शरीराने ताकदवान आणि मनाने स्थिर राहणे शिकवले जात होते। तिसरा म्हणजे करुणा आणि लोकसेवा। शाक्य लोकांचा स्वभाव साधा, शांत आणि परोपकारी होता। लोकांचे दुःख कमी करण्याचा आणि प्रजेची सेवा करण्याचा संस्कार त्यांच्यात असायचा। हे संस्कार पुढे सिद्धार्थाच्या बौद्ध तत्वज्ञानाचा पाया ठरला। आई विना लहानपण। सिद्धार्थाच्या जन्मानंतर फक्त 7 दिवसांनी त्यांच्या आई मायादेवीचे निधन झाले। मावशी महाप्रजापती गौतमी त्यांना आपल्या मुलासारखे प्रेम दिले। सिद्धार्थांचे बालपण कसे होते आणि त्यांचे जीवन त्यांनी बालपणी कसे व्यतीत केले? राजवाड्यातील सुखसोयीचे जग। सिद्धार्थाचे बालपण कपिलवस्तूच्या राजवाड्यात गेले। सुंदर बागा, नृत्य, संगीत, खेळ खेळण्यासाठी मोकळीक जागा, आरामाचे महल, या सगळ्यांनी त्यांचे बालपण जणू स्वप्नासारखे होते। राजा शुद्धोधन त्यांना कोणतेही दुःख दिसू नये म्हणून राजवाड्यातच
सुखाचे वातावरण तयार केले. शिक्षण विद्या म्हणजे प्रत्येक गोष्ट राजवाड्यात निर्माण करून ठेवले. त्यांना वाचन, लेखन, राजकारण, धनुर्विद्या, युद्धकला, घोडेस्वारी, संगीत अभ्यासातही हुशार आणि मनाने खूप शांत व निरीक्षणशील होते. बालपणी सिद्धार्थ कसे होते? संवेदनशीलता. लहानपणी सिद्धार्थ खूप दयाळू होते. त्यांना एखादा पक्षी जखमी दिसला तर ते स्वतः त्याला औषध लावायचे. एखादा सेवक दुःखी दिसला तर त्यांचे दुःख समजून घ्यायचा प्रयत्न करायचे. त्यांच्या मनात करुणा आणि समता ही भावना खूप लवकर वाढली. अशा प्रकारे सर्व चालू असताना एके दिवशी कपिलवस्तूच्या राजवाड्यात एक दिवस सोनेरी सकाळ उगवली होती. राजवाड्यातील कमळांच्या तलावावर मंद वारा स्पर्श करून जात होता. त्या दिवशी राजा शुद्धोधनाच्या मनात एकच विचार घोळत होता, माझा सिद्धार्थ घरात टिकला पाहिजे. त्याने जगातून जीवनातून दूर जाऊ नये. सिद्धार्थ त्यावेळी 16 वर्षाचा तरुण राजकुमार होता. शांत, विचारमग्न, पण हृदय अतिशय कोमल. त्याला जगातील आनंदापेक्षा जीवनाचे सत्य शोधण्याची ओढ सतत वाटायची. याच वेळेस शेजारच्या कोलिया राज्यात एक तरुण राजकुमारी होती, यशोधरा. तिच्या सौंदर्यापेक्षा तिचा स्वभाव अधिक सुंदर होता. शांत, शालीन, बुद्धिमान. तिच्या हास्यात एक प्रकारची दिव्यता होती. दोन्ही राजांच्या मंत्र्यांनी आणि राजाने ठरवले की हे दोघे तरुण एकमेकांसाठीच आहेत. राजा शुद्धोधनाच्या मनात ही आशा निर्माण झाली, कदाचित घर, संसार, प्रेम हे सर्व सिद्धार्थाला बांधून ठेवेल. बोलणी पक्की झाली आणि राजवाड्यात मोठी तयारी सुरू झाली. राजमहालातील लग्न सोहळा. लग्नाचा दिवस सकाळच्या सोनेरी प्रकाशासह उजळला. राजवाड्याच्या अंगणात हजारो फुलांचा सडा टाकला होता. वाद्यांच्या सुरांनी वातावरण मधुर झाले होते. कपिलवस्तू आणि कोलिया राज्यातील लोकांनी आनंदाने जल्लोष केला. सिद्धार्थ सोनेरी वस्त्रात तर यशोधरा पांढरा लाल चंदेरी परिधानात अत्यंत सुंदर दिसत होते. दोघेही एकमेकांसमोर येताच धनु क्षणभर काळ थांबून गेला. यशोधरेने शांतपणे हसत सिद्धार्थाकडे पाहिले आणि सिद्धार्थानेही तिच्या डोळ्यातल्या निरागसतेत एक मोठा आधार, एक घर अनुभवले. वैदिक मंत्र्यांच्या तालावावर त्यांचा विवाह पार पडला. दोघेही एकमेकांच्या जीवनात प्रेम, आदर आणि सौजन्य घेऊन आले. सिद्धार्थ आणि यशोधरा यांची गृहस्थ जीवनाची सुरुवात. लग्नानंतर यशोधरा आणि सिद्धार्थ यांचे जीवन अतिशय शांत आणि सौम्य होते. यशोधरा सिद्धार्थाच्या विचारांवर, स्वभावावर प्रेम करत होती. सिद्धार्थ तिच्या कोमलतेचा, समजुतीचा आदर करत होता. दोघांचा संसार सुंदर होता. पण सिद्धार्थाच्या अंतर्मनात एक प्रश्न नेहमीच झोपलेला होता, जीवनाचे खरे सत्य काय? काही काळानंतर त्यांना राहुल नावाचा एक मुलगा झाला. घरात आनंद भरला, तरीही सिद्धार्थाच्या मनाचा शोध शांत होईना. राजकुमार सिद्धार्थाचा विवाह झाला. यशोधरा सोबत जीवन फुलायला लागलं, पण राजवाड्याच्या भिंतीच्या मागे लपलेल्या जगाचं सत्य अजूनही त्यांच्या नजरेपासून दूर होते. राजा शुद्धोधनाने लहानपणापासून एकच प्रयत्न केला, सिद्धार्थाला कुठलीही दुःख, दारिद्र्याची छाया दिसू नये. कारण ऋषींनी सांगितलं होतं, हा बालक जगातील दुःख पाहिलं तर तो ग्रह त्याग करून संन्यासी होईल. म्हणूनच सिद्धार्थचं जीवन आनंदाने सजलेलं, नाच गाण्याने नटलेलं, पण जगाच्या वास्तवापासून बंदिस्त होता. पण तरीही सिद्धार्थाच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता, राजवाड्याच्या बाहेरचं जग कसं असेल? एके दिवशी सिद्धार्थ अगदी हळूवार आवाजात म्हणाले, बाबा, मला राजमहालाच्या बाहेरचं जग पाहायचं आहे. प्रजेचं जीवन कसं असतं ते मला जाणून घ्यायचं आहे. हे शब्द ऐकून राजा थरथरला. हा तो क्षण होता जी भीती राजा वर्षानुवर्ष टाळत होता. त्यांनी सिद्धार्थाला थांबवायचा खूप प्रयत्न केला. बाळा, बाहेर काही खास नाही, इथेच आनंद आहे. पण सिद्धार्थाचा आग्रह निरागस पण ठाम होता. बाबा, मला जग पाहायचंच आहे. राजा हळूच मान हलवतो, मनात भीती, बाहेर चेहऱ्यावर प्रेम. राजा शुद्धोधनाची तयारी. धोंडी पिटवण्याचा प्रसंग. दुसऱ्या दिवशी राजाने मोठा आदेश दिला, उद्या राजकुमार रथातून शहरात फिरणार आहेत. म्हणून शहरात कोणीही वृद्ध, आजारी, दुखी, गरीब एकही माणूस दिसू नये. सैन्य सगळीकडे पसरला होता. साफसफाई, सजावट, आनंदी वातावरण तयार केले गेले. ज्याचं शरीर थकलं होतं, ज्यांना रोग होता, ज्यांच्या घरात दुःख होतं, त्यांना प्रेमाने पण ठामपणे सांगितलं, आज राजकुमार बाहेर पडणार आहेत, म्हणून तुम्ही घरातच राहा.
शहरातील लोकांनाही ढोंडी पिटविण्यात आली. ढोल वाजवून सगळ्यांना कळवलं, उद्या राजकुमार सिद्धार्थ भ्रमंतीला जातील. मार्गावर फक्त आनंद दिसावा ही राजाज्ञा आहे. कुठेही दुःखाची सावलीही दिसू नये म्हणून राजानं शहराला जणू उत्सवाचं रूप दिलं. याच दिवशी सुरू होते 4 दृश्यांची खरी कथा. या काळजीपूर्वक आखलेल्या दिवशीच सिद्धार्थ पहिल्यांदा राजवाड्याच्या भिंती बाहेर आले होते आणि नियतीनेही त्यांच्यासाठी आपली तयारी केली. सत्य उलगडली. निसर्गाचे नियम ढोलाने थांबत नाहीत. त्या दिवशी शहर आणि गाव ढोल पिटवून रिकामे केले होते. तरी सुद्धा 4 सत्याचे दूत जणू स्वतः सिद्धार्थापुढे आले. पहिला दृश्य, वृद्ध व्यक्ती रथाच्या पुढे. एका बाजूला एक वाकलेला कापणारा वृद्ध दिसला. सिद्धार्थ थबकला. तो चन्ना नावाच्या सारथीला विचारतो, हा माणूस असा का दिसतो? चन्ना म्हणाला, राजकुमार, हे वृद्धत्व आहे. प्रत्येकाला याचा स्पर्श होतो. सिद्धार्थ विचारात पडला, मग मला ही वृद्धत्व येणार? त्या एका प्रश्नाने त्याच्या आनंदावर पहिला छेद पडला. दुसरा दृश्य म्हणजे आजारी व्यक्ती. थोडे पुढे गेल्यानंतर एक माणूस तापाने तप्त श्वास घेताना त्रस्त व्यक्ती पाहतात. सिद्धार्थ मग पुन्हा चन्नाला प्रश्न विचारतात, चन्ना, हा कोणता त्रास? असे का होतो? चन्ना म्हणतो, ही आजारपणाची वेदना आहे. राजकुमार, सिद्धार्थाच्या मनात पुन्हा प्रश्न फुलला, मग सर्वांना आजार होतो? मलाही होतो, माझ्या कुटुंबालाही होणार. तिसरे दृश्य म्हणजे मृतदेह. एक शांत चेहरा, पांढऱ्या वस्त्रात गुंडाळलेले शरीर, नातेवाईक रडत आहेत. सिद्धार्थ हादरला आणि चन्नाला पुन्हा विचारला, चन्ना, तो का हलत नाही? चन्ना म्हणाला, राजकुमार, हे मृत्यू आहे. जो जन्मतो त्याला मरावेच लागते. ही गोष्ट सिद्धार्थाच्या मनाला जणू छन्नीने कोरल्यासारखी बसली. चौथा दृश्य, एक संन्यासी दिसले. थोडे पुढे एक साधा वस्त्र परिधान केलेला संन्यासी शांत दिसला आणि सिद्धार्थने विचारले, हे कोण? हा माणूस इतका शांत कसा? चन्ना म्हणाला, हा सत्याचा शोध घेण्यासाठी घर सोडून निघाला आहे. हा साधू संन्यासी आहे. तो दुःखाला हरवण्याचा मार्ग शोधत आहे. त्या क्षणी सिद्धार्थाच्या डोळ्यासमोर दुःखाचे खरे रूप आणि त्यातून मुक्तीचा पहिला मार्ग उभा राहिला. हे 4 दृश्य दिसण्याचं कारण म्हणजे साध्या भाषेत, आयुष्य सत्य लपवत नाही. राजा ते दृश्य लपवू शकला, पण निसर्गाने ते स्वतः सिद्धार्थाला दाखवले. म्हणून बौद्ध परंपरेत या 4 दृश्यांना देवदूत म्हणतात, म्हणजे जीवनाचे सत्य दाखवणारे दूत. त्या दिवसापासून त्याला जाणवले, माझ्या महलात आनंद आहे पण जगात दुःख आहे. त्याला प्रश्न पडला, या दुःखाला काही उपाय आहे का? आणि त्याच्या मनात एकच विचार उठला, मी जर उपाय शोधू शकलो तर सगळ्या जगासाठी उपयुक्त ठरेन. याच कारणाने सिद्धार्थाच्या अंतःकरणात करुणेचा दिवा पेटला, जो पुढे बुद्ध झाल्यानंतर लाखो लोकांना प्रकाश देणारा होता. महाभिनिष्क्रमण, राजमहालाचा त्याग, एका रात्री नव्हे दिवसाचा अनुभव मनात खोलवर बसलेला होता. एका रात्री त्यांनी निर्णय घेतला, सत्याचा शोध घेण्यासाठी मला निघायलाच पाहिजे. ज्याने त्याला सोडले तो घोडा कंतक आणि सोबत होता रक्षक चन्ना. हे दोघेही अत्यंत विश्वस्त. सिद्धार्थ रात्री यशोधरा आणि राहुल कडे पाहतो. त्यांना त्रास नको म्हणून उठवत नाही. सिद्धार्थ आपला विश्वासू घोडा कंतक आणि निष्ठावान सारथी चन्ना यांना बोलवतो आणि चन्नाला सांगतो, रथ तयार कर. तो कंतक नावाच्या त्याच्या प्रिय घोड्यावर बसतो. रथ शहराबाहेर जातो. बराच प्रवास झाल्यावर ते अनोमा नदी काठी पोहोचतात. इथे सिद्धार्थ थांबतो. तो घोड्यावरून उतरतो. आपले राजवस्त्र काढतो, मुकुट काढतो, केस कापतो आणि त्याच क्षणी राजकुमार सिद्धार्थ संपतो आणि साधक सिद्धार्थ जन्माला येतो. त्याचा पुढचा प्रवास म्हणजे तपश्चर्या, अति कडक साधनेचा अनुभव. तो आणि गुरूंकडे गेला. उद्दक, रामपुत्र, आलार कलाम यांनी त्याला ध्यान, समाधी, जप, कठोर साधना, नंतर अतिशय कठोर तपश्चर्या, भुकेने क्रश हाडांचा सांगाडा दिसेल असं त्याचा देह झाला. त्याच्या सोबत आणखीन 5 साधकही होते. 5 साधकांचं नाव म्हणजे कौंडिल्य, भद्रिका, बप्प, महानाम, अश्वजित. हे भविष्यात त्याचे पहिले भिक्षू झाले. पण सिद्धार्थाला जाणवलं, अतिभोग आणि अतितप दोन्ही चुकीचे आहे. मध्यम मार्गच खरा आहे. एक दिवस सिद्धार्थ ध्यानात बसलेला असताना सुजाता नावाच्या गावातील
मुलीने त्यांना खीर दिली. तिच्या प्रेमळ भावनेतून सिद्धार्थला जाणवलं अन्न शरीराला ताकद देतं आणि मध्यम मार्ग मनाला शांतता देतो. ही खीरच त्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारी ठरली. 5 साधकांना हे पटले नाही. ते त्याला सोडून गेले. त्यानंतर बुद्ध तिथून उरुवेला या ठिकाणी तो बोधी वृक्ष खाली बसला. एक निर्धार मनात, सत्य सापडल्याशिवाय इथून उठणार नाही. रात्रभर मनाच्या अंधकाराशी लढत राहिला. मारा, अहंकार, भीती, भ्रम या सर्वांचे आक्रमण मनात आले, पण सिद्धार्थ अचल राहिला. पहाटेचा पहिला किरण फुटला आणि त्याच क्षणी त्याच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तर उलगडले. सिद्धार्थ आता सिद्धार्थ नव्हता, तो बुद्ध झाला होता. अर्थात तो जागृत झालेला. ज्ञानप्राप्तीनंतर ज्ञानाचा अर्थ समाजाला दिलेली भेट. बुद्धाला कळालं की दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखातून मुक्तीही आहे. दुःख संपण्याचा मार्ग आहे अष्टांगिक मार्ग. योग्य दृष्टी, योग्य संकल्प, योग्य वाणी हा मार्गच माणसाला शांततेकडे नेतो. पहिला उपदेश 5 भिक्षूंना. गौतम बुद्ध पहिल्यांदा त्या साऱ्या सोडून गेलेल्या त्या 5 साधकांना भेटायला गेला. तिथे पहिला धर्मचक्र फिरला. जगात ज्ञानाचा प्रवाह सुरू झाला. लोकांमध्ये समानतेचा संदेश. बुद्धांनी समाजातील श्रीमंत, गरीब, व्यापारी, शेतकरी, स्त्री, पुरुष, दासी, निम्नवर्ग सर्वांना समानतेने उपदेश दिला. अहिंसा, करुणा, संयम, सत्य हे त्यांच्या धर्माचे आधार आहेत. संघ तयार झाला जिथे जात पात नव्हती, भेदभाव नव्हता. गौतम बुद्ध यांचे अंतिम क्षण म्हणजे महापरिनिर्वाण. त्याला महापरिनिर्वाण असे म्हणतात. कुशीनगर येथे त्यांचा अंतिम क्षण महापरिनिर्वाण झाला. 80 वर्षाचे झाल्यावर कुशीनगरच्या शांत वनात त्यांनी अंतिम उपदेश दिला. अपो दीपो भव. अपो दीपो भव म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः बना. ते शांतपणे परिनिर्वाण पावले आणि जगाला दिला अनंत प्रकाशाचा वारसा. बुद्धांचा संदेश आजही जिवंत आहे. करुणा, अहिंसा, समता, सत्य, न्याय, ज्ञान हेच बुद्धांचे खरे उपदेश. सत्याची ही गोष्ट हजारो वर्षापूर्वी सुरू झाली, पण आज ही प्रत्येक माणसाच्या मनात चालू आहे. सत्याचा शोध, दुःखाचे कारण आणि मुक्तीचा मार्ग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. थँक्यू.